आज थोडासा लो आहे मी. काय आहे की ॲक्च्युली काम खूप जास्ती आहे इकडे अँड मला माहिती होतं की काम आहे. आणि हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे, जे देवेंद्रन आहेत, तर त्यांनी मला कोटेशन दिलेलं प्रॉपर सगळं. आम्ही बसून बराच वेळ बोललो, बऱ्याच वेळा मीटिंग्स केल्या, सगळं डिस्कस केलं. बट काय आहे की ऐनवेळी त्यांचं असं म्हणणं आहे की एक साधारण 40-50 हजार त्यांना इकडे एक्स्ट्रा दिसत आहेत ऑलरेडी. कारण ओनरकडनं त्यांना पाणी नाही मिळालं, किंवा इथे जे आहे आपला जो खालचा बेस आहे तिथे त्यांना एक्स्ट्रा माती आणून टाकायला लागली. सो साधारण 20,000 त्यांना त्या मातीचे पण एक्स्ट्रा लागले. आणि अजून पण इकडे तिकडे त्यांना असं वाटतं आहे की स्कोप वाढतो आहे. ओके, तर मग तेच आहे की आता त्यांचं म्हणणं आहे की टोटल तुम्ही मला 2 लाख अजून एक्स्ट्रा द्या, जेणेकरून आपलं सगळं जे काही ठरलं आहे तेवढं सगळं करू. की मी विचार करतो आहे, कारण ऑलरेडी मी स्ट्रेस्ड आउट आहे. मी ऑलरेडी, कारण आम्ही आमच्या मेहनतीचे पैसे टाकतो आहे याच्यामध्ये. सो कोणाकडून घेऊन किंवा काही असे पैसे आम्ही टाकत नाही आहे. सो ऑलरेडी आम्ही मॅक्सिमम स्ट्रेच आउट केलं आहे. थोडंसं तेच माझा विचार चालला आहे की कुठे स्कोप रिड्यूस करता येईल, काय करता येईल, जेणेकरून आपण ठरलेल्या ह्याच्यातच त्याला बसवू. तर ते थोडं माझं डिस्कशन आणि हे चालू आहे आता मग आजपासून. आणि प्रॉब्लेम आत्ता लँग्वेज इश्यू मला जाणवला. कारण आता कसं आहे की निगोशिएशन करताना किंवा ते डिस्कस करताना मग ते ट्राय करतात काहीतरी सांगायला, मी ट्राय करतो आहे माझ्या साईडची बाजू सांगायला की एवढं ठरलेलं, आपण असं करू तसं करू. मग आता इथे खरा इश्यू थोडासा आला आम्हाला पहिल्यांदा, की कळत नाही आहे किंवा एकमेकांना नीट समजवता येत नाही आहे. त्यामुळे थोडीशी चिडचिड होते, इरिटेशन येतं आहे. बट ठीक आहे, वी विल फिगर आउट समथिंग. आय विल कीप यू गाईज पोस्टेड. आय नो की तुम्ही या जर्नीमध्ये माझी साथ देत आहे. सो जे काही असेल मी तुम्हाला नक्की सांगेन. चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही आत्तापर्यंत केलं नाही आहे. तुमच्या लाईकशी, कमेंटशी मी वाट बघतो आहे. भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.